नमस्कार सर्वांचं स्वागत आयडिया सारेगमप मध्ये. तुमच्या सर्वांच्या साक्षीने आमच्या स्पर्धकांनी एक जबरदस्त आव्हान स्वीकारलेलं आहे आणि तुमच्याच साथीने आता त्यांना हे आव्हान पेलायचंय, जिंकायचं आहे. महाअंतिम सोहळा अगदी काही दिवसांवर आलेला आहे, खूप जवळ आलेला आहे आणि जसजसा एक एक आठवडा आपण पुढे जातोय, स्पर्धा आणखीन वाढतेय, चुरस आणखीन वाढतेय, ह्यांचा कॉन्फिडन्स वाढतोय, ह्यांचे परफॉर्मन्सेस चांगले होत आहेत. त्यामुळे खरंच कठीण होतंय सांगणं की नेमकं कोण पुढे जाणार आहे. आणि आता ह्या स्पर्धेत परत यायची शेवटची संधी सुद्धा संपलेली आहे. मागच्याच आठवड्यात कॉलबॅक झालेला आहे. ह्यापुढे कॉलबॅक नाही. जे काय होणार आहे ते आज आत्ता. आणि सगळे स्पर्धक उत्सुक आहेत आणि तितकेच उत्सुक आहेत आपले आवडते परीक्षकही. टाळ्यांनी स्वागत करूया. अवधूत गुप्ते, डॉक्टर सलील कुलकर्णी आणि आज मान्यवर परीक्षक म्हणून आपल्या सोबत आहेत तालयोगी पंडित सुरेश तळवलकर. खूप खूप स्वागत तुमचं पुन्हा एकदा सुरेशजी. मागच्या वेळेला तुम्ही आमच्या शो मध्ये एकदा आला होतात. तर स्पर्धा सुरू होण्यापूर्वी काही सांगायचंय स्पर्धकांना? मला असं वाटतं की स्पर्धा ही केवळ हीच स्पर्धा आपण मानू नये, कारण संगीत हे आपण आयुष्य मानावं आणि ती एक स्पर्धाच असते. आणि शेवटी असं असतं की आपण गुरुकडून शिकतो, पण नंतर स्वतःकडून स्वतःच शिकायचं असतं. ती ऊर्जा मिळवायची असते आणि ती खरी स्पर्धा असते. तर त्या स्पर्धेकडे तुमचं कायम लक्ष राहून दे, म्हणजे ह्या स्पर्धेत जे काय होईल त्याचं काही बरं वाईट वाटणार नाही. वंडरफुल. आणि मी तुम्हाला विनंती करेन पंडितजी की तुम्ही स्थानापन्न व्हावं. तर परीक्षकांची अनुमती असेल तर सुरुवात करूया. पहिली स्पर्धक आपल्या समोर येते आणि त्याआधी आजची थीम म्हणजे आजची आयडिया आहे, वेगवेगळ्या तालांवर आधारित गाणी आपले स्पर्धक गाणार आहेत. आणि आपल्या समोर येते, टाळ्यांनी स्वागत करूया, स्वरदा गोखले. कशी स्वरदा? छान. स्वरदा, आज आपल्यासोबत पंडित सुरेश तळवलकर आहेत. आणखीन तुम्हाला तालांवर आधारित गाणी म्हणायची आहेत, तर त्यामुळे खरंच मला माहिती आहे थोडंसं तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की कठीण आहे, पण माझा एक्सपिरियन्स म्हणून मी सांगते की तुम्हाला खूप खूप काही मिळणार आहे आणि खूप आशीर्वाद समोरून मिळणार आहेत. तेव्हा गिव्ह इट युअर बेस्ट. नक्की मी प्रयत्न करेन. कोणत्या तालावर आधारित गाणं म्हणतेस? भजनी. ओके, वंडरफुल. ऑल द बेस्ट. निर्गुणाचा संग धरिला जो आवडी, निर्गुणाचा संग धरिला जो आवडी, निर्गुणाचा संग धरिला जो आवडी, तेने केले ते शोधणी आपण यासी माय बापा, निर्गुणाचा संग धरिला जो आवडी, निर्गुणाचा संग.
धरिला जो आवडी निर्गुणाचा संग, निर्गुणाचा संग, निर्गुणाचा संग. छान झालं स्वरदा. पहिलं गाणं असलं कार्यक्रमाचं की टेन्शन असतं ना ग थोडंसं? नाही नाही नव्हतं टेन्शन तुला? नाही. अरे वंडरफुल, व्हेरी गुड. मग आपण पंडितजींपासून सुरुवात करूया. चांगलं झालं गाणं, परंतु मला असं स्वतःला वाटतं की याचा मुखडा जो होता हा फार आम मुखडा आहे, सिंपल मुखडा आहे. आणि ज्या वेळेला सिंपल मुखडा असतो त्यावेळी स्वरात पक्क राहणे ह्याची जबाबदारी अधिक वाढते. त्यामुळे मूळ सर्ज जो असतो त्याच्याशी आपण किती एकरूप घट्ट आहोत याची जाणीव असणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि त्या बेसवरती सगळे स्वर हे अवलंबून असतात. आवाज उत्तम आहे, खुला आवाज आहे, या सगळ्यावरती तू स्वतः तन्मय होऊन रियाज कर, चांगलं होईल. गाणं झाल्यानंतर त्या त्या तालाबद्दलही तुमच्याकडून आम्हाला ऐकायला आवडेल. हा भजनी ठेका हा किती पूर्वीचा ठेका आहे. तर महाराष्ट्रात संगीताची जी परंपरा जिथून आली ते म्हणजे कीर्तन परंपरा, भजन कीर्तन परंपरा जी आहे. हा भजनी ठेका हा धुमाळीचं वरचं रूप आहे. धिन धिन धा तिन तक धिन धागे तिरक हा धुमाळी आहे. हा धिन धा धिन धिन धाग धिन धा तिन तीन धागा हा भजनी ठेक्यात त्याचं रूपांतर झालं. तर ही परंपरा जी महाराष्ट्राची सर्वात मोठी परंपरा आहे ती म्हणजे कीर्तन आणि भजन परंपरा. ह्या परंपरेने जे आपल्याला सांगितलं मूळ ठेका, तो हा ठेका कसा आहे तर पहिल्या मात्रेला खाली आहे. धिन दिन धा तीन तक दिन धागे त्रक दिन दिन धा तीन तक दिन धागे त्रक दिन दिन धा तीन. बघा सम पोटात आहे. जसं रूपक मत बद्दल आपण म्हणतो तीन तीन ना धिन्ना धिन्ना, तर जशी खाली आहे तशीच ही खाली भजनी ठेक्याला खाली आहे. आणि ही फार कमी लोकांना ह्या तालाच्या बाबतीत कल्पना आहे. कारण हा ताल कसा आहे, दादरा केरवा भजनी हे ताल कसे आहेत तर हे छंद ताल आहेत. अहो मात्रा तालाच्या मोजण्यापूर्वीच आवर्तन संपून जातं, त्यामुळे कोणाला मात्रा मोजायला लागत नाही. अवधूत, आज खरंच मजा येणार सगळ्या तालांच्या गमती जमती ऐकायला. एनिवे स्वरदा तू खूप छान गायलीस. मला असं वाटतं की फक्त सुराला सुरुवातीला जे मुखड्यामध्येच फक्त जरासं थोडे हल्ले, नंतर पुढे व्यवस्थित तू सांभाळून घेतलंस. व्हेरी गुड. खरं तर पहिला षड्ज वरचा खूप छान लावलास तू, पण त्याच्यानंतर तुला पण जाणवत होतं की आपलं काहीतरी अजून थोडं कॉन्सन्ट्रेशन त्या सुराकडे कमी पडतंय. आणि आता सगळ्यांसाठी सांगतो की आता तसे सगळे इतके उत्तम सिंगर आहात, तर तुमच्याकडनं आता अपेक्षा अशा आहेत की आम्हाला शोधून सुद्धा चूक सापडू नये. ऑल द बेस्ट. तर तुझे आपण मार्ग बघणार आहोत, पण त्याआधी तुझे आजोबा इकडे आलेले आहेत. आज कुठे बसलेत मला सांग. आजोबा तिथे बसलेत. आज त्यांना 90 वर्ष आजच पूर्ण होत आहेत. आज वाढदिवस आहे आजोबांचा. ते सांगलीहून आले. आज मला 90 वर्ष पूर्ण झाली आणि 91 वर्षामध्ये मी प्रवेश केला आहे. म्हणून आज एक दिवस ठरवलं होतं आज स्वरताच्या या कार्यक्रमाला हजर राहील, त्याप्रमाणे मी आज हजर राहील. आणि स्वरदा, त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी तुला एवढं मोठं गिफ्ट दिलेलं आहे की आज ते स्वतः स्टुडिओमध्ये तुझं गाणं ऐकायला आलेले आहेत. आणि त्यांचा वाढदिवस असताना झीच्या ह्या सारेगमप ह्या कार्यक्रमातून सुद्धा आजोबांना एक गिफ्ट मिळायला पाहिजे की नाही? ते सगळ्यांच्या गाण्यातनं त्यांना मिळणारच आहे. नाही, त्यांना गिफ्ट मिळणार आहे. आयडिया सारेगमप तर्फे आजोबांसाठी एक छोटंसं गिफ्ट आहे. सनीलनी प दिलाय, अवधूत दादांनी ध दिलाय.